नमस्ते. सुंदर अशा दिवसाच्या खूप खूप सुंदर अशा शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ. मी हेमाज लाईफस्टाईल या आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज मी तुम्हाला भरलं कारलं करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी ही 3 मोठी कारली घेतली आहेत. त्याचे मधून छोटे छोटे काप करून घेतले आहेत असे बघा. आणि ते एका पातेल्यात घेऊन त्याच्यात पाणी टाकून मीठ टाकलं, हळद टाकलं आणि गॅसवरती ते उकडायला ठेवलं आणि अर्ध्या लिंबाचा रस मी त्याच्यात पिळून ती सालं पण त्याच्यात टाकली. आता हे बघा, आपण साधारण 5-6 मिनटं ते चांगलं शिजवून घेतलं आहे. आता ते मी प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवते आणि थंड झालं की मग आपण त्याला मी मधून चिरा दिला होता ना, तिथून आपण त्याच्या त्या सगळ्या बिया काढून टाकायच्या आहेत. तर सगळ्या बिया मी काढून घेते आणि त्याच्यामध्ये ही जी लिंबाची साली पण टाकल्या होत्या ना, त्या पण मी काढून टाकून देऊया आपण. तर अशा प्रकारे मी सगळे ते कारली त्याच्यातल्या बिया काढून घेतल्या आहेत. आता आपण वाटण बघूया. तर सुकं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घेतलं आहे. कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं, त्याच्यामध्ये राई टाकली, राई तडतडली, मग जिरं टाकलं आणि एक कांदा बारीक कापून टाकला होता आणि कढीपत्त्याची पानं. आता आपण कांदा एकदम ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. थोडा त्याच्यात मी हिंग टाकला, नंतर एक टोमॅटो त्याच्यामध्ये टाकला होता आणि टोमॅटो पुरतंच त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं आहे. आणि आता टोमॅटो आपण छान असा शिजवून घेऊया. आता त्याच्यामध्ये मी हळद टाकली आणि 2 चमचे मी मालवणी मसाला टाकला आहे आणि ते पण छान तेलावरती मी परतून घेतलं आहे. आता आपण जे वाटण बघितलं ना, ते मी छान असं बारीक वाटून घेतलं होतं, तर ते मी त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि ते सुद्धा मी असं परतून घेते. ते छान अगदी असं मसाल्यामध्ये परतून घेऊया. आपण ते सगळं शिजवून घेऊया, त्या तेलावरती असं परतून घेऊया. आता त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि ते छान पुन्हा ते असं ढवळून घेतलं. आता आपण हा छान मसाला शिजवून घेऊया असं छानपैकी ढवळून. आता त्याच्यात चवीप्रमाणे मी मीठ टाकते आणि ते झाकून ठेवून हा सगळा मसाला आपण शिजवून घेऊया. हे बघा, आपला मसाला शिजला आहे. आता त्याच्यामध्ये मी गूळ टाकते आणि इथे चिंच पण तुम्ही टाकायची. तर माझ्याकडची चिंच संपली होती ना, म्हणून मी टाकली आहे, पण चिंच नक्की टाका. गूळ आणि चिंचने खूप वेगळी चव येते कारल्याला. आणि आता ही आपण वाफवून घेतलेली कारली त्याच्यामध्ये घालूया आणि छान असं ढवळून घेऊया. मस्त आपली ग्रेव्ही बघा असं थलथलीच आहे. आता तुम्हाला ते पातळ वाटतं, पण सुकल्यानंतर ते घट्टच होईल. तर त्याच्यावरती मी झाकण ठेवलं आहे आणि 5 मिनटं बारीक गॅसवरती मी छान अशी ती शिजवून घेतली आहेत. हे बघा किती मस्त शिजली आहेत आपली कारली. हे बघा छान अशी. आता ती छान ढवळून घेते आणि अशा प्रकारे आपली ही मस्त कारली तयार झाली आहेत. भरलेली कारली एकदा तुम्ही नक्की करून बघा, खूप छान भाजी लागते ही. आणि चिंच पण नक्की टाका. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळेजण पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत, तर सबस्क्राईब करा. थँक्यू.